माननीय राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातच प्रत्येक पदाधिकाऱ्याला जबाबदारी दिली आहे। त्याप्रमाणे पुणे आणि पुणे संपूर्ण जिल्हा याच्या ज्या सर्व विधानसभा आहेत, शहरं आहेत त्यातली किंवा इतर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी श्री अमित ठाकरे, मी अविनाश अभ्यंकर आणि अमेय खोपकर यांची संपर्क अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे। त्यांनी आधी आमचा मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण पुण्याचा दौरा झाला। त्यामध्ये आम्ही वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या। काल आम्ही सर्व संघटनांना भेटलो आणि त्याच्यानंतर आज आम्ही संपूर्ण पिंपरी चिंचवडचे जे शहराचे पदाधिकारी आहेत, संघटनांचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, वैयक्तिक चर्चा झाली, त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेतल्या। त्यांनी जी काय पक्षाला वाढीकरता जे काय त्यांनी आपले विचार मांडले ते आम्ही सगळ्यांनी ऐकले आणि त्याचा आम्ही अहवाल बनवून तो राजसाहेबांकडे देऊ। जिकडे बदल आहे तिथे बदल केले जातील 100%। ह्याच्यापुढे जो धावेल तो टिकेल आणि नक्की जे काही पिंपरी चिंचवडचे विषय आहेत इथे बांधणी आम्ही खालपासून वरपर्यंत आता करणार आहोत संपूर्ण शहरामध्ये आणि नक्कीच येथील प्रशासनाला, महानगरपालिकेला लोकांच्या हिताच्या प्रश्नावरती तुम्हाला दिसेल की आपले मनसे अतिशय पूर्वीप्रमाणेच खरी आक्रमकता काय असेल आम्ही प्रश्न विचारू, उत्तरं घेऊ। नागरिकांकरता जर उत्तरं नाही मिळाली, जसे पाण्याचे विषय आहेत किंवा भ्रष्टाचाराचे विषय आहेत, त्याविषयी तुम्हाला भविष्यात दिसेल की नक्कीच आम्ही अत्यंत आक्रमकपणे काम करू। शासनाने जी घोषणा केली परीक्षा संदर्भात की सक्ती मराठी भाषा सक्ती केली जाईल, जर नसेल बोलणार तर त्यांची परवानगी रद्द केली, यावर मनसेची काय? नाही, मनसेची काय, महाराष्ट्रात मराठी हे चालणारच आणि राजसाहेब ठाकरे गेले 19 वर्ष सांगतायत। त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे, महाराष्ट्र संयमी आहे, शांत आहे, परंतु अंगावर आलात तर महाराष्ट्र ऐकून कसं घेईल। आणि आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत आणि जे राजसाहेब ठाकरे किंवा जे काही मंत्री सांगतायत हे कायद्याला अनुसरून सांगतायत, त्यामुळे त्याची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे। नक्कीच हेच तुम्हाला सांगेन। प्रत्येक वेळेस मनसेच या गोष्टीत पुढाकार घेते। मग बघा आता तुमच्या तोंडात तुमचं उत्तर आहे, कारण कसं आहे, प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा। आमची सत्ता असो सत्ता नसो, परंतु प्रश्न आला ना तर उत्तर फक्त शिवतीर्थवरतीच असतं आणि ते राजसाहेब ठाकरेच देऊ शकतात। कसं आहे, माणूस खरा आहे, कधी कधी ते स्पष्टपणे बोलतात, लोकांना वाटतं काय मांडतात राजसाहेब ठाकरे विचार, परंतु हेच विचार राजसाहेब ठाकरे सांगत होते ना की उद्या परप्रांतीयच तुम्हाला विचारतील की तुम्ही कोण आहात, आणि एक प्रकारे हाच प्रश्न भाषेला विचारला आहे। हा महाराष्ट्र 106 हुतात्म्यांनी मिळवलेला आहे आणि हा त्यांचा अनादर आहे आणि तो अनादर आम्ही कधीही खपवून घेणार नाही। आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत। ही राजभाषा आहे, ही राजशक्ती आहे। राजसाहेबांना राज आदेश द्यायची वेळ आणू नका, एवढंच मी सांगेन सत्ताधाऱ्यांना। 15 लाख कुठून आले? 15 लाख आम्हाला माहिती नाही। आमच्याकडे जी MMRची जी माझ्याकडे आकडा आहे तो साधारण 4,18,000 ते 4,19,000 MMR रिजन म्हणतोय तुम्हाला मी। बाकी 15 लाख परमिट कुठनं आले, काय आले, सर आले आम्हाला माहिती नाही, कारण परिवहन खात्यातच भ्रष्टाचार आहे। मी तुम्हाला एवढंच सांगेन।